नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस या यूट्यूब चॅनलवर. तर बघूया आपण सोमवारसाठी मार्केट निफ्टी काय करणार आहे. तर इथे कंटिन्युअसली लोवर लो मारत इथं खाली आलेला आहे आणि इथं तुम्ही 5 मिनिटामध्ये पाहाल तर इथं डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. तर आपलं सोमवारसाठीचं अनालिसिस राहील की इथं आता कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू आहे. आता मला असं वाटतं आहे की इथं अप ट्रेंड येऊ शकतो, कारण की मागचा गॅप होता तो 600 पर्यंत तो फिल झालेला आहे. आता उद्यासाठी इथे एक 5 मिनिटामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. डब्ल्यू पॅटर्न बनून वर जाऊन इथं साईडवेज गेलेला आहे. इथून अप जाण्याचे चान्सेस आपल्याला जास्त दिसत आहे. 23,800 लेवल जर ब्रेक झाली तर एक अप एंट्री आपण घेऊ शकतो 23,900 पर्यंत. 23,900 पर्यंत आपलं टार्गेट राहील आपलं. जर 23,800 ब्रेक झाला तर फ्लॅट ओपन झाला आणि 23,800 ब्रेक झाला तर येस पाहूया आपण. थोडासा गॅप अप ओपन झाला तर काय करायचं. जर मार्केट थोडा गॅप अप ओपन झाला या लेवलच्या आसपास 23,850च्या आसपास जर लेवलच्या आसपास ओपन झाला तर त्याला थोडं खाली येऊ द्या, इथं सपोर्ट घेऊ द्या, रिटेस्ट होऊ द्या त्याला. इथं जेव्हा वर जाईन तेव्हा आपण इथं एंट्री घेऊ शकतो. इथून वर येऊन खाली येईन तेव्हा आपण इथं डब्ल्यू पॅटर्न किंवा एक बुलिश कॅन्डलवर आपण एंट्री इथं कन्सिडर करू शकतो आपण. जर मार्केट 50-60 पॉईंटवर गॅप अप ओपन झालं तर, आणि मार्केट जरा थोडा या लेवलच्या आसपास ओपन झाला 730च्या लेवलच्या आसपास ओपन झाला म्हणजे ही लेवल आपली जवळपास ही लेवल राहील. हा सपोर्ट म्हणू शकतो आपण. एकदा क्लिअर करून दाखवतो परत. हा सपोर्ट आहे इथं. सपोर्टच्या लेवलला जर मार्केट ओपन झाला तर इथं सगळ्यांची स्टॉप लॉस राहील. इथं स्टॉप लॉस घेऊन मार्केट पुन्हा इथून वर जाऊ शकतं. आपण उद्यासाठी वर साईडलाच आपण आपला व्ह्यू राहणार आहे. अप साईडलाच, डाऊन साईडला कोणता व्ह्यू राहणार नाही, कारण इथं चांगला डाऊन ट्रेंड होता. इथं एक 5 मिनिटामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनून वर गेलेला आहे, तर साईडवेज गेलेला आहे. बायर इन्व्हर्ट करू राहिला इथं. आता इथून वर जाण्याचे चान्सेस राहील. तर हे राहील आपलं सोमवारसाठीचं निफ्टीचं अनालिसिस. तर आपण पाहूया बँक निफ्टी. बँक निफ्टीची पण तशीच काही जराशी कंडिशन आहे. इथून पण कंटिन्यू डाऊन ट्रेंड मध्ये होता. इथं 5 मिनिटामध्ये डब्ल्यू पॅटर्न बनून वर गेलेला आहे. तर तेच आपण आता सोमवारसाठीचं काय अनालिसिस आहे ते बघूया. सोमवारसाठी आपण बघू शकतो की इथं थोडा गॅप डाऊन ओपन होऊन डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. चांगले बुलिश कॅन्डल बनलेले आहेत. सेम निफ्टी सारखीच कंडिशन बँक निफ्टीमध्ये आहे. इथे चांगले बुलिश कॅन्डल बनवून साईडवेज गेलेला आहे. साईडवेज गेलेला आहे याचा अर्थ की बुलिश कॅन्डल बनवून साईडवेज गेलेला आहे याचा अर्थ इथं बायर इन्व्हाइट होऊ राहिले किंवा बायर येऊ राहिले तिथे हळूहळू परत अप मूव्ह करण्यासाठी. तर आपला सोमवारसाठी राहील 56,820 ची लेवल. जी ब्रेक झाली तर आपण अप साईडला एंट्री घेऊ शकतो. अप साईडला आपलं पहिलं टार्गेट राहील हा गॅप फिल. हा गॅप फिल कुठे होतो? हा गॅप फिल जवळपास या इथं होतो 57,100. पण आपण ही लेवल धरणार आहोत 57,192 ची लेवल धरणार आहोत आपण. 57,192 आपला पहिलं टार्गेट राहील. चांगलं टार्गेट, मोठं टार्गेट दिसत आहे. 57,000ला पण इथं रेजिस्टन्स आहे, पण एवढा होऊ शकत नाही स्ट्रॉंग, कारण की चांगले बाहेर आलेले आहे. साईडवेज गेलेला आहे, परत बाहेर येणार इथं. इथून अप गेलं तर सेम 57,200 ची लेवल इथं येऊ शकते. तर हे राहील मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर. हेच मार्केट जर 57,000ला ओपन झालं तर थोडं खाली येऊ द्या.
याच लेवलला 57,800च्या लेवलला सपोर्ट घेऊ द्या. 57,800ला सपोर्ट घेऊन वर गेलं तर आपण इथं एंट्री घेऊ शकतो आणि सेम टार्गेट सेम राहील आपलं 57,200. 57,200 सेम टार्गेट राहील आपलं अप साईडला. डाऊन साईडला इथं काही आपला व्ह्यू नाहीये, त्यामुळे आपण इथून अप साईडला जास्त बघणार आहोत उद्या. निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही मध्ये अप साईडलाच आपला अनालिसिस आहे. तर हे राहील आपलं सोमवारसाठीचं अनालिसिस निफ्टी आणि बँक निफ्टीचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.